रात्रीच्या वेळी रंगीत मुखवट्यासहित वाद्यांच्या आधारे कोकणच्या मातीत रंगणारा खेळ म्हणजे दशावतार. महाराष्ट्राच्या लोकप्रिय लोकनाट्यांपैकी एक म्हणजे दशावतार. कोकणात मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला या भागात ग्रामदेवतांच्या जत्रेनिमित्त दशावतारी नाटकांचा खेळ रंगतो. आणि आता या भयानक वातावरणात दशावतार या लोककलेची परंपरा ही शेकडो वर्ष जुनी आहे. दशावतारी नाटकांमधील कथा या विष्णू पुराणावर आधारित असतात. दशावतारी नाटकांची मुख्य खासियत म्हणजे यात कोणतीही लिखित संहिता नसते. कलाकार उत्स्फूर्तपणे आपल्या बोलीभाषेत संवाद साधतात. रामायण महाभारतातील कथांचा आधार घेऊन दशावतारी कलाकार सामाजिक प्रबोधनाचा विचार मांडतात. दशावतारी नाटकात ईश्वराची गाणी गायली जातात. तसेच दुष्ट विचाराचा नाश आणि सत्याचा विजय असं नाटकातून दाखवून नीतिमूल्याचा विचार दशावतारी मांडतात. आजही कोकणामध्ये सणासुदीला जत्रांना दशावतारी खेळ होतात. दशावतारी कलाकारांची रंगभूषा ही गडद आणि आकर्षक असते. तसेच लाकडी मुखवट्यांचा देखील वापर केला जातो. भात कापणीनंतर वार्षिक उत्सवाला सुरुवात होते. ग्रामदेवतेच्या जत्रांना सुरुवात झाली की दशावताराचा पेटारा उघडतो आणि नाटकांना सुरुवात होते. आजही कोकणी माणसांनी आणि कलाकारांनी दशावतारी लोकपरंपरा रसिकतेने जोपासली आहे. या लोकपरंपरेविषयी तुमचं काय मत आहे ते नक्की कळवा.